नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहात आपुलाची संवाद आपुल्याशी या सदरामध्ये परशुराम सोनगे लिखित लेख माणसाचे प्रकार. तर माणसाचे 3 प्रकार असतात. देव मानणारी माणसं, देव न मानणारी माणसं व देव आहे की नाही हे ठरवताच नाही येणारी माणसं. देव ही कल्पना आहे. साऱ्याच कल्पना मानवनिर्मितच असतात. तर्कशक्ती व कल्पनाशक्तीच्या आधारे माणसे जगाचं आकलन करत आहेत. आकलन ही प्रक्रिया आहे आणि ती अखंडपणे चालूच राहणारी आहे. आकलन हे अक्कलीवर अवलंबून असतं. जशी व जितकी अक्कल तसे जग असणार आहे. त्यामुळे तर प्रत्येकाचे जग वेगळं असतं. तर्कशक्ती व कल्पनाशक्ती मानवाला मिळालेल्या देणग्या आहेत. आपले देवता सुंदर, बलवान, दयाळू, क्षमाशील, पराक्रमीच असतात. कुठलीच देवता क्रूप नाही. आपण सुंदर असावं ही माणसाची उपजतच इच्छा राहिलेली आहे. त्यामुळे माणसाचे देवता सुंदर व आकर्षक असतात. राक्षस मात्र कुरूप आणि दुष्ट असतात. कल्पना करा की इतर प्राण्यांनी ही धर्म स्थापन केले असते तर गाईचा धर्म वेगळा असता, सिंहाचा धर्म वेगळा असता. गायीने जर तत्वज्ञान मांडलं असतं तर सृष्टीतले सारे देव गायीसारखे, बैलासारखे शिंगे आणि शिपटे असलेले असते. माणसं सोडून इतर प्राणी देव मानतच असतील का? आणि मानत असले तरी पक्ष्यांची भाषा आपल्याला कळत नाही. आपण जसे रेड्यांना वेद बोलायला लावतो तसा प्रयत्न कोणत्याच प्राण्याने अद्याप केलेला नाही. आपलं तत्वज्ञान दुसऱ्याच्या गळी उतरवण्याचा साधा प्रयत्न अजून तरी केलेला नाही. देवी हे जगाची भौतिक गरज कधीच राहिलेली नाही. देवी माणसाची मानसिक गरज राहिलेली आहे. आपलं सारं ऐकून घेणारा, संकटकाळी मदतीला येणारा, मानवी मर्यादा संपल्या की आपण पुढील सारे प्रश्न देवाच्या हवाली करतो. सुखदुःखांची देण म्हणून पदरात घेत राहतो. संतांनी देवाला मानवी नात्यात गुंपून घेतला आहे. कुणी त्याला सखा म्हणतं, कुणी सखी, कुणी सांगाती, कुणी माता, कुणी पिता. जेव्हा तुम्ही हताश होता देवासमोर व्यक्त होण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो. एकंदरीत काय तर आपल्याला माणसासारखा देव हवा असतो. तीच तर आपली गरज आहे. देवासारखी काही माणसंही आपल्या भोवती असतातच की. आता हे तर आपल्याला कळायला ठरवावंच लागेल की माणसासारखा देव शोधत बसायचं की देवासारखी माणसं. हा शोध प्रवास सोपा नाही आहे, पण सुरुवात तर करूया. शुभ सकाळ.